आहे की जे निकाल होते ते लांबणीवर पडलेले आहे. हायकोर्टाने या ठिकाणी 21 तारखेपर्यंत निकालाची तारीख 21 तारखेला 18 नगरपालिकेचा जो निकाल होता तो निकाल राखीव ठेवल्यामुळे त्यांनी ते निवडणुका घेतल्यानंतरच निकाल जाहीर केलेला आहे. त्यामुळे आता कोर्टाचा विषय आणि कोर्टाचा विषय सगळ्यांना मान्य करावा लागतो. सर्वच ठिकाणी जे आहे भाजपकडून पैसे वाटण्याचा आरोप केला जातोय राज्यामध्ये या निवडणुकांमध्ये. हे आता आरोप करणाऱ्यांचं काम आरोपच करायचं असतं ना. शेवटी प्रत्येक ठिकाणी वेगळ्या वेगळ्या सिच्युएशन असतात. त्यामुळे काही ठिकाणी असेल काही ठिकाणी नसेल. शेवटी पोलीस यंत्रणा आहे, सगळ्या गोष्टी आहे. ठाकरे गटाचे आमदार म्हणतात वैभव की काल सिंधुदुर्गमध्ये एकनाथ शिंदेने बॅग आणल्या पैशाच्या. एकनाथ शिंदेने बॅग आणल्या पैशाच्या सिंधुदुर्गमध्ये असं म्हणतात वैभव. त्यांनी पकडायला पाहिजे एखादी बॅग त्यांची. काय वाटतं बुम्मा कोणाला जाईल असं वाटतंय? बघा, मतदान आहे, अजून सुरू आहे, संध्याकाळपर्यंत समजेल. राष्ट्रवादी उभी ढेकलेली आहे नशिराबाद मध्ये. युती विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना होतो आहे. काल देखील तुमच्यावरती या ठिकाणी देवकरांनी टीका केलेली आहे की अजित पवार या ठिकाणी त्यांच्याच सत्तेमध्ये आहे, त्यांनी असं बोलणं उचित नाहीये. त्यांचं असं म्हणणं आहे की सगळे माझी त्यांनी ती नसून काम नाही करू शकत असं त्यांचं म्हणणं होतं. नाही, ते आता राष्ट्रवादीत चालू गेले. आता 10 दिवस झाले त्यांना राष्ट्रवादीचं. त्यामुळे त्यांनी मला काही सांगण्याची गरज नाहीये. पहिले आपण कोण होतात, कुठे होतात याचा विचार करा. शरद पवारांना धोका देऊन आता अजित पवार बढाई मारण्यामध्ये तुम्हाला त्यांच्या जवळ जायचं आहे आणि तुमचे भ्रष्टाचार दाबायचे आहे म्हणून अजित पवारांची तुम्ही आता बढाई मारताय. अजित पवार सत्तेत आहे तर आम्ही बी त्यांना सत्तेत बसवलंय ना, असं थोडी होते. हो, तो वादग्रस्त वक्तव्य करणारे निवडणूक आयोगाच्या रडारमध्ये तुमचं देखील नाव त्याच्यामध्ये आलंय. निवडणुकांमध्ये जे वादग्रस्त वक्तव्य घेऊ द्या ना. मी काय बोलू, लक्ष्मीचा अर्थ काय समजला का तुम्हाला? माय बहीण सुद्धा लक्ष्मी असते. ठीक आहे. हो, अजितदादा बोलले की जोपर्यंत नाशिकचा कोणी पालकमंत्री नाही तोपर्यंत मीच पालकमंत्री आहे नाशिकचा. कोण अजित पवार बोलले असं. ते आता उपमुख्यमंत्री, त्यांचा बोलण्याचा अधिकार आहे बाबा.